घेऊन जावं. चले
आशीर्वादाने आपल्या अलकाताईंना विनंती करते की त्यांनी मंगलाष्टका म्हणण्यासाठी यावे। बाकी आता थोड्या अक्षरांनी मंगलाष्टकांना सुरुवात होणार आहे। विघ्नेश्वरं ओंकारं ग्रामे रांजन संस्थितं गणपति पूर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलो सावधान शुभमङ्गलो सावधान रामो राजमणि सदा रामं रमेशं रामान् सन्नति परायणं परतनं रामस्सदा सोराम्यं रामे चित्तलय सदा भवन्मे श्रीरामनामदुर्भवं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सदैव राहो तुमच्यावरी आमचा साऱ्यांचा कुर्यात् सदा मङ्गलं सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल खाली करा थोडं खूप एक मिनिट थोडं जवळ द्या.
ज्ञानाची शिदोरी देऊनी श्रीरामाने सीतेची परंपरा देऊनी श्रीरामाने सीतेची परंपरा देऊन पाठवणी आली संस्काराचा देवा पाठवणी आली पाठवणी आली पाठवणी आली यांची पाठवणी आली पाठवणी आली पाठवणी आली पालकांनी कुठे बाहेर जायचंय मुलांना आम्ही पालकांनी थांबू नये मैदानात विजेत्याला सगळ्यांना काय करायचं कुठे कुठे जाणार सांगा आले भाडी इकडले भाडी गाडी गाडी नमस्कार. आज नुमवी शिशु शाळेमध्ये बाहुला आणि बाहुलीचे लग्न आयोजित केलेले होते. बाहुल्याकडचे म्हणजे मोठ्या गटातील विद्यार्थी होते. मोठ्या गटातील वर्गांना आम्ही नावं अ आ इ असं न देता रागांची नावं आहेत. भूपाली, बागेश्री, रागेश्री, सारंग, केदार. तर यांच्याकडचा मुलगा म्हणजे यमन. यमन हा राग आहे. तर बाहुलीचं नाव आम्ही ठेवलं होतं जुई, कारण आम्ही छोट्या गटाला नावं दिलेली आहेत चाफा, मोगरा, जास्वंद, निशिगंध आणि बकुळ. हे अशी आमची वर्गांची आम्ही नावं ठेवलेली आहेत. त्याचबरोबर आम्ही नर्सरीला फुलपाखरू म्हणतो. तर फुलपाखरू गटाला आम्ही पुरवल्यांची भूमिका दिलेली होती. आणि त्यानंतर या बाहुला बाहुलीच्या नातेवाईक मंडळांच्या भूमिका दिलेल्या होत्या, जसे की बाहुल्याचे आजी आजोबा, बाहुलीचे आजी आजोबा, आई बाबा, मामा मामी, काका काकू, मावशी काका, अशी जी मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था मुलांना कळली पाहिजे. आणि लग्नामध्ये ह्या सगळ्यांचा आदर राखला गेला पाहिजे हा संस्कार देण्यासाठी म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये मुलांना भूमिका दिलेल्या होत्या. त्याचबरोबर मुलांना अत्तर लावणे, हळदी कुंकू देऊन सगळ्यांचे स्वागत करणे, त्याचबरोबर फुलांच्या अक्षदा देणे, ह्या सुद्धा भूमिका सर्व छोट्या गटातील आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. त्याचबरोबर इथे रुखवत सुद्धा मुलांच्या वयोगटाला अनुसरून असे आम्ही आणि चालू काळाला अनुसरून केलेलं होतं. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून हे रुखवत केलेलं होतं. की रुखवतामध्ये आजकाल लॅपटॉप असेल, LED असेल, फ्रीज असेल, हे सगळं आई देत असते मुलीला आणि तिच्या संसारासाठी सगळं जे काही उपयोगी असतं ते आई देत असते. हाही एक संदेश आम्ही मुलांमध्ये दिलेला होता. खरं तर मोठ्या लग्नांमध्ये काय होतं
की छोटी छोटी जी मुलं असतात ना ती सगळी दुर्लक्षित असतात, परंतु या मुलांना अशा भूमिका दिल्यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळल्या आणि त्यांना खूप आनंद लुटला त्यांनी. आणि हे सगळं करताना जेवणाने आम्ही सांगता करत आहोत. तर आमच्या शाळेतील सर्व मावशींनी मिळून पुरी भाजी आणि जिलेबी याचं जेवण तयार केलेलं आहे इथे. आणि चिवडा लाडूचे पॅकेट सुद्धा मुलांना दिलेले आहेत. म्हणजे आलेल्या वऱ्हाडी मंडळींचं कसं आदर आतिथ्य करावं हा संस्कार मुलांना देण्यासाठी म्हणून सर्व शिक्षक व शिक्षिकेतर पालक यांनी सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं आणि हा लग्न सोहळा यशस्वीरित्या पार पडला. धन्यवाद.